देशातील विविध राज्यात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य देखील पाऊस कोसळलेला आहे। यामुळे मोठी जीवितहानी झाल्याच्या बातम्या देखील आपण सातत्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असतो। अशातच यात भर घालणारी आणखी एक बातमी समोर आलेली आहे। चक्क 90 वर्ष जुना रेल्वे पूल मुसळधार पावसामुळे कोसळलेला आहे, ज्यामुळे या दोन्ही राज्यांमधील महत्त्वाचा दुवा खंडित झालेला आहे। घटना नेमकी कुठे घडली आहे सविस्तर बातमी पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओतली ही दृश्य अतिशय भयानक आहे। पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे 90 वर्ष जुना पूल कोसळलेला आहे। माणसं, गाड्या सगळं काही यामध्ये वाहून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतो। या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। हिमाचल प्रदेश आणि पंजाबला जोडणारा 90 वर्ष जुना चक्की रेल्वे पूल काल मुसळधार पावसामुळे कोसळलाय, ज्यामुळे या दोन्ही राज्यांमधील महत्त्वाचा दुवा खंडित झालाय। कांगडा जिल्ह्यातील चक्की नदीवर असलेला हा 800 मीटर लांब पूल गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आणि नदीच्या तीव्र प्रवाहामुळे कमकुवत झाला होता। शनिवारी सकाळी पुलाचा एक पिलर आणि 2 स्लॅब अचानक कोसळल्यानं ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। हिमाचल प्रदेशात सध्या पावसानं हाहाकार माजवलाय। हवामान खात्यानं 8 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। या पावसामुळे चक्की नदीच्या पाण्याची पातळी झपाट्यानं वाढली, ज्याचा परिणाम म्हणून हा ऐतिहासिक पूल पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळलाय। स्थानिक प्रशासनाने तातडीने पावलं उचलत दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद केली आहे। आपत्कालीन परिस्थिती वगळता कोणत्याही वाहनांना प्रवेश देण्यात मनाई करण्यात आलेली आहे। या घटनेमुळे पठाणकोट आणि हिमाचलमधील प्रवास बाधित झालेला असून स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसलाय। काही गावांचा संपर्क तुटलेला असून प्रशासनानं पर्यायी मार्गाचा शोध सुरू केलाय। स्थानिक पोलीस अधिकारी संदीप सलगोत्रा यांनी सांगितलंय की पावसामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत झालेली वाढ हेच पुलाच्या नुकसानीचं प्रमुख कारण आहे। याशिवाय अवैध उत्खननामुळे ही पुलाला धोका निर्माण झाला असल्याची माहिती समोर आली आहे। प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि नदीकाठच्या भागात न जाण्याचं आवाहन केलंय। या घटनेमुळे हिमाचलमधील पूर परिस्थिती आणि पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झालेले आहेत। स्थानिकांना मदत आणि पुनर्वसनासाठी प्रशासनाने तातडीनं उपाययोजना सुरू केलेल्या आहेत।